पावभाजी खायला तर सगळ्यांनाच आवडते, पण बनवायला थोडा वेळ लागतो ना. पण आज आपण अगदी कमीत कमी वेळात आणि पहिल्याच प्रयत्नात पावभाजी कशी बनेल ते पाहणार आहोत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर नमस्कार, मी सुजाता. सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि बाजारात मस्त अशा ताज्या भाज्या भेटतात. तर या भाज्या वापरून आपण मस्त अशी पावभाजी घरीच बनवू शकतो. रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये बनवतो आहे पावभाजी, अगदी झटपट अशी. तर एक मोठा चमचा बटर घेतलं आहे. बटर जळू नये म्हणून तेलसुद्धा एक मोठा चमचा घेतलं आहे. तर तेल गरम झालं म्हणजे जिरं एक चमचा घातला आहे. जिरं थोडं तडतडलं म्हणजे घालूया 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. तर कांदे बारीक चिरून घ्या किंवा चॉपरने कट केले तरी चालतील, किंवा मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेतले, बारीक पेस्ट बनवली तरी चालेल. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट बनवली तरी चालेल. तर कांदा आपला भाजला जातो आहे, तोवर आपण भाज्या पाहू कोणत्या कोणत्या घेतल्यात पावभाजीसाठी. तर पावभाजीसाठी मी या ठिकाणी घेतली, बीट घेतलं आहे अर्धी वाटी, शिमला मिरची अर्धी वाटी, फुलकोबी अर्धी वाटी, हिरवा वाटाणा अर्धी वाटी आणि 3 बटाटे घेतलेत. पाण्यात ठेवलेत काळे पडू नये म्हणून. बटाटे थोडे जास्त घ्यायचे. हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट. तर 3 बटाटे घेतले होते मध्यम आकाराचे. बटाटे थोडे जास्त असले म्हणजे पावभाजी ग्रेव्हीमध्ये बनायला थोडी मदत होते. कांदा भाजत आला आहे, तर यामध्ये घालूया हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट. हिरवी मिरची एकच घातली होती, तर आपण पावभाजीमध्ये लाल तिखट वापरत आहोत, यासाठी म्हणून हिरवी मिरची एकच घातली होती. थोडंसं आलं, लसूण 7 ते 8 पाकळ्या आणि मिक्सरला वाटण केलं होतं. आता हे घातलं आहे आणि परतवून घेऊ. थोडंसं परतवून घेतलं आणि टोमॅटो घालू. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, किंवा टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली अगदीच घाई असेल तर तरी चालेल. तर या ठिकाणी मी कांदाही बारीक चिरला होता आणि टोमॅटोही बारीक चिरून घेतला आहे. आणि टोमॅटोही घालू आणि परतवून घेऊ. टोमॅटो कांदा चांगला व्यवस्थित मिक्स करून मग नंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर टोमॅटोही थोडा मऊ होईपर्यंत परतवून घेऊ आणि यामध्ये मसाले घालू. मसाल्यांमध्ये घेतलं आहे हळद अर्धा चमचा, साठवणीचं लाल तिखट, किंवा कलरसाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, आणि पावभाजी मसाला. तर कोणताही पावभाजी तयार मसाला चालेल, एक मोठा चमचा घेतला आहे. नंतरही थोडा वापरणार आहोत आपण. तर आता घातलं आहे आणि यामध्ये आता घालूया भाज्या धुवून बारीक चिरून घेतल्यात. तर आत्ता बाजारामध्ये सीझनमध्ये थंडीच्या दिवसामध्ये ताज्या भाज्या भेटतात, तर या भाज्यांचा वापर होतो पावभाजीमध्ये. तर अशी मस्त पावभाजी बनली जाते, भाज्यांचा उपयोग होतो. तर आता भाज्याही घालून घेऊ. तर बीट नक्की वापरायचं, यामुळे पावभाजीला कलर येतो मस्त असा लाल. भाज्याही घातल्यात, कोथिंबीरही घातली आणि मिक्स करून घेऊ भाज्यानी. थोडंसं पाणी घालू. खूप जास्त पाणी घातलं तर कुकरमधून बाहेर येतं आणि भाज्यांचंही थोडं पाणी सुटतंच. तर अगदीच 1 वाटीभर पाणी घालून कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे भाज्या व्यवस्थित भिजतील, शिजतील. या पद्धतीने पाणी घालून शिजवून घ्यायच्यात. तर या ठिकाणी मी पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मीठही घालायचं राहिले, मीठही घालून घेऊ. एक मोठा चमचा मीठ घेतलं आहे. मीठही घालू आणि पाणी घालून कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ आणि कुकर गार करून खोलून घेऊ एक 3-4 मिनटानंतर. तर कुकरमध्ये अगदीच पटकन भाज्या शिजल्या जातात. तर अशा पातेल्यामध्ये शिजवायच्या म्हणल्या तर एक 10 मिनटं साधारण जादाची लागतात. आता पाणी घातले, मी व्यवस्थित मिक्स केलं आहे कुकरमध्ये आणि मीठही घालूया 1 चमचा. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ. तर कुकरमध्ये पावभाजी बनवायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने मस्त अशी पावभाजी तर बनतेच आणि अगदी कमी वेळेमध्ये बनते. कुकरमध्ये मी 5-6 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या, गार करून घेतला होता कुकर 3-4 मिनटांनी. आता खोलून पाहू शकता या ठिकाणी भाजी मस्त शिजली आणि बीटमुळे कलरही अगदी सुंदर आला होता. तर भाज्या चांगल्या शिजल्यात. तर या ठिकाणी मी स्मॅशर घेतला आहे, त्याने व्यवस्थित भाज्यांना बारीक करून घेऊ, थोड्याशा अशा दाबून घेऊ. तर अगदीच 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतले.
तर याने वाटाणेसुद्धा बारीक होत नाहीत, आधीमध्ये अख्खे दिसतात ते या पद्धतीने. तर व्यवस्थित मी भाज्या मिक्स करून घेतल्यात आणि पाहू शकता अगदीच मस्त अशी आपली पावभाजी या ठिकाणी बनवून तयार झाली. त्यामध्ये या स्टेजला लागत असेल तर मीठ घालायचं आहे, गरम पाणी वगैरे घालून थोडीशी उकळून ना शेवटी कसुरी मेथी वापरायची. तर मी आता कढईमध्ये थोडीशी भाजी बाजूला काढून घेत होती, व्हिडिओ बनवत होती यासाठी म्हणून. तर कढईमध्ये थोडंसं बटर घेतलं, यामध्ये कसुरी मेथी चोळून घेतली 1 चमचा आणि थोडासा पावभाजी मसाला तोही घातला आणि मिक्स करून यामध्ये ही पावभाजी घालून घेऊ. तर आता मी व्हिडिओसाठी कढईमध्ये काढलं होतं. तर तुम्हाला अगदी त्या कुकरमध्येच आपण जे भाज्या शिजवल्यात त्यामध्येच थोडीशी कसुरी मेथी, पाणी लागत असेल तर थोडंसं मीठ घालून भाज्या व्यवस्थित घोटून आपली पावभाजी मस्त तयार. तर आता मी कढईमध्ये काढून घेतली आणि यामध्ये थोडंसं पाणी लागत होतं, तर पाणी गरम घालायचं आहे आणि आपल्याला हवी तशी पावभाजी या ठिकाणी बनवून घ्यायची. थोडीशी कसुरी मेथी असेल तर नक्कीच वापरायची, नाही वापरली तरी चालेल. तर आता थोडंसं गरम पाणी घातलं आहे मी आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून 2 ते 3 मिनटं थोडीशी परतवून घेतली पुन्हा. आणि या ठिकाणी मस्त अशी आपली अगदी झटपट कुकरमध्ये पावभाजी बनवून तयार आहे. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर शेवटी झाकण ठेवून ना मंद आचेवर 2-3 मिनटं 3-4 मिनटं वाफवून घेतली. यामुळे तेल सुटतं भाजीला. तरी भाजी ना गार होईल थोडी, तशी मस्त कलर आला होता पाहू शकता. आणि चवीला इतकीच मस्त बनली होती. हॉटेलमध्ये सुद्धा भेटत नाही इतकी चविष्ट भाजी आपण घरच्या घरी बनली गेली. तर आता मसाला पावही बनवून घेऊ. यासाठी पॅनमध्ये बटर घेतलं आहे थोडंसं, यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घातली. तर आधीच मी थोडंसं कांदा आणि कोथिंबीर चिरली होती, त्यातलीच ठेवली होती. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. बारीक कांदा चिरून घेतला आहे, लिंबू थोडासा. तर पाहू शकता मस्त अशी कलरलाही सुंदर आणि तितकेच मस्त अशी पावभाजी बनली होती. मी काढून घेतली सर्विंग बाउलमध्ये. तर या पद्धतीने नक्की पावभाजी बनवून पहा. तर रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे असे येणारे साधे सोपे रेसिपी त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर ही साधी सोपी पावभाजी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली तर लाईक करा. व्हिडिओज, रेसिपीज मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तर अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटू. धन्यवाद.